नमस्कार, लाईव्ह जागरूक वसई मधून मी सोनल महाडिक। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलेलं आहे आणि आपण पाहतोय सर्वच राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। बहुजन विकास आघाडी मार्फत वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसण्यात आलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज बहुजन विकास आघाडी मार्फत वॉर्ड क्रमांक 8, वॉर्ड क्रमांक 18, 19, 20 आणि वॉर्ड क्रमांक 27 मधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 19, 20 आणि 27 मधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेणं, अर्ज नोंदणी करण्याचा कार्यक्रम आज झालेला आहे। त्याची नेमकी आकडेवारी काय, वॉर्डवाईज किती लोकांनी उमेदवारी अर्ज नोंदणी केलेली आहे? वसई विरार शहर महानगरपालिका जी आता जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रभाग क्रमांक 8, 18, 19, 20 आणि 27 अशा सगळ्या इच्छुक उमेदवारांची आज आम्ही ते बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये ज्या इच्छुक उमेदवारांना आपलं उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा आहे अशा सर्व लोकांना सन्मानाने आम्ही इथे आमंत्रित केलं होतं। आणि एक सांगायला खूप आनंद वाटतो की आता ज्या प्रकारे प्रतिसाद तिकीट मागणीसाठी जो इथे लाभलेला आहे हा अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये इथे लोक आमचे कार्यकर्ते आले। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये 30 इच्छुक लोकांनी 4 विविध आरक्षण आहे त्या अनुषंगाने आपली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पार्टीचा फॉर्म नेलेला आहे। त्याचप्रमाणे 18 प्रभागामध्ये 38 लोकांनी 4 जागांसाठी हे पक्षाचे फॉर्म गेलेले आहेत। त्याचप्रमाणे 19 मध्ये 34 लोकांनी, त्याचप्रमाणे 20 मध्ये 28 लोकांनी आणि 27 मध्ये 30 लोकांनी असे एकूण ह्या 20 जागांसाठी जवळपास 160 इच्छुकांनी पक्षाचे उमेदवारी अर्ज घेऊन गेलेला आहे। सर, आता तुम्ही सांगितलेल्या आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली, याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कार्यकर्त्यांमधल्या उत्साहाबद्दल? निश्चितच जे लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर आप्पा यांच्या नेतृत्वाखाली गेली 35 वर्ष बहुजन विकास आघाडीने वसई तालुक्यामध्ये जे विकासाचं राजकारण केलेलं आहे, लोकांसोबत घेऊन राजकारण केलेलं आहे आणि एक गतिमान दिशा प्रामाणिकपणे देण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट, इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्याप्रमाणे शालेय सुविधा असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक सलोखा ठेवून इथे प्रत्येक भारतात